तेव्हा पोलिसांचा हा आपण त्यांचं आवाहन ऐकलेलं होतं। सिव्हिल रुग्णालयात भूलतज्ञांची देखील गरज आहे, त्यामुळे अधिकाधिक डॉक्टरांनी या ठिकाणी यावं असं आवाहन सध्या करण्यात येत आहे। त्यासोबतच मदत क्रमांक देखील जारी करण्यात आलेला आहे 1800 आणि पुढे देखील हा नंबर देण्यात आलेला आहे। विमान कोसळल्याने इमारतीतले अनेक जण सध्या गंभीर जखमी झालेले आहेत। अहमदाबादच्या मेघानी नगर रहिवासी परिसरामध्ये हे प्रवासी विमान कोसळलेलं आहे। अहमदाबादमधल्या या सिव्हिल रुग्णालयामध्ये लवकरात लवकर डॉक्टरांनी यावं असं आवाहन सध्या करण्यात आलेलं आहे। हे विमान जे आहे ते अहमदाबादहून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे निघालेलं होतं आणि याच दरम्यान या विमानामध्ये 230 प्रवासी होते आणि 12 क्रू मेंबर्स होते। या सगळ्याबाबत नेमकं काय पुढे घडलेलं आहे, त्यांचं किती जण जखमी झालेले आहेत याबद्दलचा अधिकृत आकडा समजू शकलेला नाही। दरम्यान विमान कोसळलं ते इमारतीतले अनेक जण सध्या गंभीर जखमी झालेले आहेत। जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अहमदाबादमधल्या ऑर्थोपेडिक आणि प्लास्टिक सर्जन्सना सध्या आवाहन करण्यात येत आहे की लवकरात लवकर सिव्हिल रुग्णालयात या। एक मिनट, हाँ भैया, आपका नाम? पूनम भाई, कौन आ रहे थे, कौन जा रहे थे और अभी क्या सिचुएशन है उनकी? मेरी साड़ी था, वो कंप्यूटर थी और लंदन जा रही थी। हाँ, फिर एक घंटे में समझ आ गया तो प्लेन क्रैक हो गया है, इसलिए मैं वापस अहमदाबाद से बाहर निकल गया था, तो वापस आए सिविल में आ गया। क्या अभी लग रहा है, क्या प्रशासन की तरफ से क्या हेल्प? अभी देखने भी नहीं मिला, वो अंदर एंट्री नहीं मिली सिविल में, अभी कुछ भी समाधान नहीं मिला है। तेव्हा ज्यांच्या घरातले आपले कुटुंबीय काही सदस्य हे लंडनसाठी रवाना झालेले होते, ते सगळे त्यांचे नातेवाईक सध्या या सिव्हिल रुग्णालय परिसरामध्ये पोहोचतायत। तर त्यांचं नेमकं काय झालं, कोण जखमी झालेलं आहे त्यांच्याबद्दलची माहिती सध्या त्यांच्याकडनं केली जाते। दरम्यान एअर इंडियानं एक्स अकाउंटवर प्रोफाईल जो आहे तो आपला हटवलेला आहे। मृतांना श्रद्धांजली म्हणून डीपी मध्ये आपला काळा रंग, त्यांनी ब्लॅक कलरचा आपला प्रोफाईल फोटो सध्या ठेवलेला आहे। एअर इंडियाचं हे विमान होतं, बोईंग विमान होतं AI-171। हे विमान जे आहे या विमानाचा अपघात घडलेला आहे। ड्रीमलाइनर 787 या विमानाची क्षमता जवळपास 300 प्रवाशांची असते आणि एक मजबूत विमान असतं, प्रवाशांच्या आवडीचं हे विमान असतं। दरम्यान ही जी आता दृश्य आहेत ही समोर आलेली आहेत, किती भयानक, किती मोठा असा हा अपघात आहे हे सांगणार ही सगळी दृश्य आहेत। संपूर्ण परिसरामध्ये धुराचे लोट पाहायला मिळतात, छिन्न विछिन्न सध्या संपूर्ण ये विमानाचे अवशेष पडलेले पाहायला मिळतात। अनेक रहिवासी भागाचं जे नुकसान झालेलं आहे, इमारतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, त्यासोबतच बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान ज्या रुग्णालयाच्या इमारतीवर हे विमान कोसळलेलं होतं त्याचे देखील संपूर्ण हा जो फोटो आहे, जो व्हिडिओ आहे तो देखील आता समोर आलेला आहे। या रुग्णालयातले जवळपास 15 डॉक्टर्स यामध्ये जखमी झालेले आहेत आणि यासोबतच या विमानामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील सध्या प्रवास करत होते। दरम्यान विजय रुपाणी यांच्या घरातले हे जे सदस्य आहेत ते सध्या प्रार्थना करत आहेत, देवाचा धावा करत आहेत। अर्थात या सगळ्याबाबत किती जणांचं यामध्ये किती जीवितहानी झालेली आहे याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही, परंतु मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी झाली असू शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। सध्या स्थानिक प्रशासन आहे ते मोठ्या प्रमाणावर कामाला लागलेलं आहे, स्थानिक प्रतिनिधी पोहोचलेले आहेत, त्यासोबतच जे आपत्कालीन यंत्रणा आहे ती देखील सध्या कामाला लागलेली आहे। तर तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील संपूर्ण या परिस्थितीवर लक्ष ठेवलेलं आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांना तातडीनं अहमदाबादला जाण्याची सूचना पंतप्रधान मोदी यांनी केलेली आहे। अगदी काही वेळातच आता या ठिकाणी अवघ्या 1 तासामध्ये अमित शहा कदाचित पोहोचू शकतील असा अंदाज वर्तवला जातोय। तर दुसरीकडे आतापर्यंत जी या संपूर्ण घटनाक्रमाची आपण वेळ पाहिली तर साधारणपणे दुपारी 1:31 या विमानानं उड्डाण घेतलेलं होतं, त्यानंतर 1:38 या विमानाचा अखेरचा सिग्नल मिळाला आणि त्यानंतर यामधली जी एक अपडेट आलेली आहे ती अपडेट म्हणजे पायलटनं डिट्रेस कॉल अर्थात आपत्कालीन संदेश पाठवलेला होता, परंतु त्यानंतर कुठलाही या विमानासोबत संपर्क झालेला नव्हता। या विमानामध्ये साधारणपणे 230 प्रवासी प्रवास करत होते तर 12 क्रू मेंबर्स होते। या सगळ्यामध्ये अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे माजी मुख्यमंत्री गुजरातचे विजय रुपाणी हे देखील प्रवास करत होते, त्यांच्या पीएनं देखील याबद्दलची माहिती आपल्याला दिल्याचं तिथल्या स्थानिक आमदारांनी मगाशी एबीपी माझाला देखील सांगितलेलं होतं। या विमानामध्ये